रामेश्वर सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराला वेग, 1,86,00,000चा निधी मंजूर। जिंतूर तालुक्यातील बोरी गावातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या श्री रामेश्वर सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तब्बल 1,86,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे। या निर्णयामुळे बोरीतील ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून गावात समाधानाचा आणि अभिमानाचा माहोल पाहायला मिळत आहे। 13व्या शतकातील पुरातन मंदिर, सुमारे 700 ते 800 वर्षे जुने रामेश्वर सोमेश्वर देवस्थान बोरीचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते। दगडी शिल्पकला, वास्तुशैली आणि पारंपरिक मंदिर रचनेमुळे हे मंदिर पुरातत्वदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। कालांतराने मंदिराच्या दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली होती, ज्यासाठी अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू होता। निधी मंजुरीमागील पुढाकार, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी माजी आमदार विजयराव भांबळे, जिल्हा अध्यक्ष आमदार राजेश विटेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी सातत्याने प्रयत्न केले। याचबरोबर तत्कालीन पर्यटन मंत्री माननीय आदित्यताई तटकरे, सध्याचे पर्यटन मंत्री नामदार इंद्रनील नाईक तसेच राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांच्याकडे झालेल्या भेटीत प्रस्तावाला गती मिळाली। शेवटी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी प्रस्तावाला मान्यता देत 1,86,00,000चा निधी मंजूर केला। पर्यटन क दर्जामुळे विकासाला नवे पंख, अजय चौधरी यांच्या कार्यकाळात मंदिराला पर्यटन विभागाचा क दर्जा मिळाल्यामुळे ते राज्याच्या 386 संरक्षित पुरातत्व स्थळांमध्ये समाविष्ट झाले। या दर्जामुळे मंदिराच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी आणि शासकीय प्रक्रिया सुलभ झाल्या। कोणती कामे होणार, संपूर्ण तपशील। नांदेड विभाग पुरातत्व विभागाने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार पुढील कामे करण्यात येणार आहेत। मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार आणि दुरुस्ती, शिल्प आणि दगडी बांधकामांचे संरक्षण व संवर्धन, मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि स्वच्छता व्यवस्था, 12 कुंडाचे नूतनीकरण, जलव्यवस्था सुधारणा, भाविकांसाठी सुविधा केंद्र, पायवाट, अभ्यंगत मार्ग सुधारणा, प्रभावी प्रकाश योजना, पावसाच्या पाण्याचे संचयन आणि व्यवस्थापनाची अंमलबजावणी, सुरक्षिततेसाठी आवश्यक संरचनात्मक मजबूतीकरण, ही सर्व कामे पुरातत्व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तांत्रिक पद्धतीने पार पडणार असल्याने मंदिराचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहील, अशी माहिती विभागाने दिली। गावात उत्साह, भाविकांचा जल्लोष। निधी मंजूर झाल्याची बातमी गावात पोहोचताच भाविकांनी मंदिरात दीप प्रज्वलन करत देवाचे आभार मानले। ग्रामस्थांनी एकमेकांना साखर वाटून आनंद व्यक्त केला। अनेक ज्येष्ठ मंडळींनी आमच्या अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले, अशा भावना व्यक्त केल्या। अजय चौधरी यांचे वक्तव्य, श्री रामेश्वर सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हा बोरीच्या विकासातील मोठा टप्पा आहे। निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले होते। आज ते आश्वासन प्रत्यक्षात उतरल्याने बोरीच्या भाविकांच्या भावना पूर्ण झाल्या, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी ग्रामीण मराठी न्यूजशी बोलताना सांगितलं। या बोरीच्या वारसासाठी असेल, तुळजापूरचं मंदिर असेल, त्यानंतर आपलं पंढरपूरचं मंदिर असेल, त्या धर्तीवर त्याच्यानंतर म्हणजे बाहेरून येणारे ग्रामीण विलेज, जसं आपलं म्हणजे भारताचं खेडं कसं असते, तर ह्याच्यासाठी पूर्ण देशभरातून प्रस्ताव मागवले जातात। महाराष्ट्राचं खेडं आदर्श खेडं किंवा ग्रामीण पुरातत्व हिशोबाने, म्हणजे आधुनिक किंवा स्मार्ट विलेजच्या हिशोबाने नाही, तर पुरातत्व खात्याच्या हिशोबाने आपला जे ऐतिहासिक वारसा आहे, ऐतिहासिक वारसा असलेले राज्य संरक्षित स्थळ आणि ऐतिहासिक वारसा असलेले राज्य ग्रामीण केंद्र, या 2-3 वेगळ्या संकल्पना आहेत। आता आपण राज्य संरक्षित स्थळामध्ये समावेश झालेलो आहोत, परंतु याच्या पुढचा भाग म्हणजे राज्य संरक्षित स्थळाचं ग्राम, जेणेकरून बाहेर देशातले सुद्धा लोक आपला हा ऐतिहासिक आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून गेलेला वारसा बघण्यासाठी बोरीत यावेत, ही आपली या नंतरची पुढची स्टेप राहणार आहे। तालुक्याला गरज असते, राज्याला गरज असते। सुदैवाने सन्मान्य दादासारखं व्यक्तिमत्व आपल्याला राज्यामध्ये या ठिकाणी लाभलेलं आहे। भांबळे साहेब जरी या ठिकाणी आज आमदार नसतील, तर भांबळे साहेबांचं देखील लक्ष आपल्या गावावर आहे। आपले जिल्हाध्यक्ष सन्मान्य राजेदादा विटेकर आहेत, एक तरुण नेतृत्व आहे माझ्यासोबत, त्यांनी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ देखील यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पाडलेला आहे। त्यामुळे आपल्या ज्या महादेव मंदिरासाठी जे काही लागणार आहे
मागोमागेही आपण कुठे कमी पडलेलो नाही. कधी? हे सगळा इतिहास सांगण्यामागचं एकच कारण, ज्यांनी बरं, काम शिल्पा घ्या, केलं मी त्या लिहितो फक्त. माणसाचे, जसं विजय राठोड कोणी म्हणजे आहे का? ज्यांनी काम केले त्याला त्या बा, कामाचं कोणी आपण आहे? श्रेय द्यायला पाहिजे. मी आता त्या श्रेयवाद्याच्या लढाईत जाणार नाही. आपण सगळे सुज्ञ नागरिक आहात. पण जे कोणी आज म्हणते की हे मंदिर आमच्यामुळे झाले किंवा हे जे काय आम्ही केले त्याच्याकरता हा तुम्हाला इतिहास सांगणार, त्यांना एकच प्रश्न विचार, जे कोणी म्हणून आम्ही हे आमच्यामुळे हे आले, तर त्यांना एकच सांगा की बाबा तुम्ही काय केले, हे मंदिर आणण्यासाठी कोणते कोणते निकष पूर्ण केले, कोणाकोणाला भेटले, काय काय पाठपुरावा केला तर कशाच्या पद्धतीने केला, काही पत्रव्यवहार आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून गावकऱ्यांना कळायला पाहिजे. बोरीगाव तसं सुज्ञ आहे, त्याच्यामुळे कोणाच्याही भूत आपल्याला आपण बळी पडणार नाहीत एवढी मला निश्चित खात्री आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या मंदिराच्या दृष्टीनं आपला जो ऐतिहासिक वारसा आहे तो पुढच्या पिढीला जर आपल्याला व्यवस्थित हस्तांतरण करायचं असेल तर निश्चितच येणारे 5 वर्ष आपल्यासाठी हे सुवर्ण काळ राहणार आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपली ही जी लाईन सगळी आपल्याला मिळालेली नाही ती तुटायची नसेल किंवा ती जर तुटायची नसेल तर येणाऱ्या काळामध्ये देखील चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आपण सर्वजण राहतात त्याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. आज शिवनेरी मित्र मंडळाने या ठिकाणी आम्हाला बोलवलं, तुम्ही सत्कार केला, सत्काराचं ओझं म्हणजे आणखी काम करण्याचं ओझं माझ्यावर टाकलं असं मी समजतो. आणि ते काम करण्याची बळ मला भगवान महादेव देव एवढीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण आमचा सत्कार केला, मान सन्मान केला, त्याबद्दल सर्व शिवनेरी मित्र मंडळाच्या आणि गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.